माझं नाव श्रीकांत शिवाजी वंजारे आहे। मी कल्याण मतदारसंघ 24 मधून उभा आहे आणि आम्ही पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक या पक्षामधून उभा आहे आणि आमच्या जे पार्टीचा अजेंडा आहे त्याच्यामध्ये संविधान लागू करणं आहे। जो आमचा शोषित वंचित तबका आहे, ज्यांना हक्क अधिकारापासून वंचित ठेवलंय, ज्यांना शिक्षण, आरोग्य, रोजगार याच्यापासून वंचित ठेवलंय, ते त्यांना मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि संविधान पूर्णपणे लागू करण्याचा प्रयत्न करू। जसं आपण आज बघतोय की आपल्या देशामध्ये आहे ना, चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं जात नाहीये, चांगल्या प्रकारचं आरोग्य दिलं जात नाही। जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये जर आपण जातोय तर तिथे आहे ना भरमसाठ पैसा घेतला जातो आणि ज्याच्यामधून आहे ना आपल्याला आरोग्याची सेवा मिळत नाही। तर आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही सर्वात अगोदर चांगल्या प्रकारचं शिक्षण देऊ, सर्वात अगोदर चांगल्या प्रकारचं आरोग्य देऊ। जिथे आहे ना एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलं तर पूर्ण ट्रीटमेंट ही फ्री केली जाईल आणि त्याचबरोबर आमच्या देशामध्ये आम्ही जास्तीत जास्त रोजगार निर्माण करू। ज्या देशामध्ये लोकसंख्या एवढी जास्त आहे, जिथे एवढा जास्त रोजगार निर्माण होऊ शकतो, तिथे ते रोजगार निर्माण करत नाहीयेत। जसं आपल्या देशामध्ये मॅन्युफॅक्चरिंग होत नाही, तर आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही सर्वीकडे मॅन्युफॅक्चरिंग निर्माण करू। आम्ही सर्वात जास्त रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न करू, ज्याच्यामधून लोकांना रोजगार मिळेल आणि ज्याच्यामधून लोकांना मान सन्मान मिळेल। कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की ज्यांना रोजगार नसतो, ज्यांना मान सन्मान नसतो, ते लोक आहेत ना, त्यांचं मानसिक खच्चीकरण होतं। तर आम्ही पार्टीच्या माध्यमातून उभा आहेत, कारण की आम्ही लोकांचं मानसिक खच्चीकरण होऊन द्यायचं नाही। आम्ही आमचा जो शोषित वंचित तबका आहे त्यांना म्हणजे उभं करायचंय, त्यांचा मान सन्मान उभा करायचा आहे। याच्यामुळे मी जनतेला आवाहन करतो की तुम्ही तुमची विवेक बुद्धी जागृत ठेवा आणि त्यानुसार तुम्ही तुमचं मत करा। कारण तुम्ही जर तुमचं मत व्यक्त म्हणजे चांगल्या प्रकारे मत व्यक्त केलं नाही तर तुम्हाला जी अवस्था आहे त्याच अवस्थेत जीवन जगावं लागेल। त्याच्यामुळे तुम्ही तुमचं मत व्यक्त करा आणि योग्य प्रतिनिधी निवडून पाठवा। मला जास्तीत जास्त मताने निवडून द्या, ही मी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करतोय।